नमस्कार. आज आपण इंडियन एक्सप्रेस या न्यूजपेपरमधील एडिटोरियल पेजवर असणाऱ्या ऑन फायर सेफ्टी, ब्रेक सायलेन्स अँड कॉम्प्लिसिटी या आर्टिकलमधील अवघड शब्दांचे अर्थ पाहणार आहोत. सुरुवातीला आपण हे आर्टिकल कशाबद्दल आहे हे जाणून घेऊया. आजचे जे आर्टिकल आहे ते गोव्यातील क्लबमध्ये झालेल्या भीषण आगीतून उघड झालेल्या फायर सेफ्टीतील मोठ्या बेपर्वाई, बेकायदेशीरता आणि शासकीय निष्काळजीपणाबद्दल आहे. तर भारतभर फायर सेफ्टी नियमांचे सतत होणारे उल्लंघन आणि त्यामागील मौन व संगनमत तोडण्याची तातडीची गरज याबद्दल या आर्टिकलमध्ये चर्चा केलेली आहे. आज तुम्ही या व्हिडिओमधून जे काही नवीन शब्द शिकाल त्यापैकी कमीत कमी 5 शब्दांचे स्पेलिंग आणि अर्थ कमेंटमध्ये नक्की कळवा, जेणेकरून तुमचा त्या शब्दांचा चांगला सराव होईल, ते शब्द तुम्हाला पाठ होतील आणि तुमच्या लक्षात राहतील. अशा प्रकारे तुमचा शब्दांचा साठाही चांगल्या प्रकारे वाढू शकतो आणि तुम्ही चांगल्या प्रकारे इंग्लिशही वाचायला शिकू शकता. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. फायर सेफ्टी, FIRE, फायर SAFETY, सेफ्टी. फायर सेफ्टी म्हणजे आग प्रतिबंधक सुरक्षा किंवा अग्निसुरक्षा. ब्रेक सायलेन्स, BREAK, ब्रेक SILENCE, सायलेन्स. ब्रेक सायलेन्स म्हणजे मौन तोडणे किंवा शांतता भंग करणे. कॉम्प्लिसिटी, COMPLICITY, कॉम्प्लिसिटी म्हणजे संगनमत किंवा सहभागी अपराधीपणा. ब्रोक आउट, BROKE, ब्रोक OUT, आउट. ब्रोक आउट म्हणजे उसळली किंवा अचानक लागली. ब्रोक आउट हा शब्द आगीशी संबंधित दिलेला आहे. क्लेम्ड, CLAIMED, क्लेम्ड म्हणजे जीव घेतले किंवा बळी घेतले. ट्रॅजेडी फोरटोल्ड, TRAGEDY, ट्रॅजेडी, FORETOLD, फोरटोल्ड. ट्रॅजेडी फोरटोल्ड म्हणजे आधीच सूचित आपत्ती किंवा होणं ठरलेली शोकांतिका. रेक्विजिट परमिशन्स, REQUISITE, रेक्विजिट, PERMISSIONS, परमिशन्स. रेक्विजिट परमिशन्स म्हणजे आवश्यक परवानग्या. नो ऑब्जेक्शन सर्टिफिकेट म्हणजे ना हरकत प्रमाणपत्र. फायर डिपार्टमेंट, FIRE, फायर, DEPARTMENT, डिपार्टमेंट. फायर डिपार्टमेंट म्हणजे अग्निशमन विभाग. ॲलेज्ड इलिगॅलिटीज, ALLEGED, ॲलेज्ड, ILLEGALITIES, इलिगॅलिटीज. ॲलेज्ड इलिगॅलिटीज म्हणजे कथित बेकायदेशीर कृती. फ्लॅग्ड, FLAGGED, फ्लॅग्ड म्हणजे दाखवून दिले किंवा सावध केले. ग्लेरिंग लॅप्सेस, GLARING, ग्लेरिंग, LAPSES, लॅप्सेस. ग्लेरिंग लॅप्सेस म्हणजे ठळक त्रुटी किंवा मोठ्या चुका. कंप्लायन्स, COMPLIANCE, कंप्लायन्स म्हणजे नियमांचे पालन. फंडामेंटल सेफ्टी इन्फ्रास्ट्रक्चर म्हणजे मूलभूत सुरक्षा व्यवस्था. एस्केप, ESCAPE, एस्केप म्हणजे पळून जाणे किंवा बाहेर पडणे. लॅक्ड ॲडिक्वेट व्हेंटिलेशन म्हणजे पुरेशी हवेशीर व्यवस्था नव्हती. फ्लेमेबल मटेरियल, FLAMMABLE, फ्लेमेबल, MATERIAL, मटेरियल. फ्लेमेबल मटेरियल म्हणजे सहज पेट घेणारे साहित्य. अपियर्स, APPEARS, अपियर्स म्हणजे दिसते किंवा वाटते की. डेकोर, DECORE, डेकोर म्हणजे सजावट किंवा आतील बांधकाम. ट्रॅप, TRAPPED, ट्रॅप्ड म्हणजे अडकलेले किंवा बाहेर पडू न शकलेले. व्हर्च्युअल टिंडर बॉक्स, VIRTUAL, व्हर्च्युअल, TINDERBOX, टिंडर बॉक्स. व्हर्च्युअल टिंडर बॉक्स म्हणजे सहज पेट घेणारी धोकादायक रचना. कॉन्फ्लॅग्रेशन, CONFLAGRATION, कॉन्फ्लॅग्रेशन म्हणजे मोठी विनाशकारी आग. फिट्स अ लॉंगर म्हणजे मोठ्या पद्धतीत बसते किंवा जास्त वेळ राहते. डिस्मल पॅटर्न, DISMAL, डिस्मल, PATTERN, पॅटर्न. डिस्मल पॅटर्न म्हणजे निराशाजनक किंवा भयावह पद्धत. कॅलसनेस, CALLOUSNESS, कॅलसनेस म्हणजे निष्काळजीपणा किंवा कठोर उदासीनता. डिसरिगार्ड, DISREGARD, डिसरिगार्ड म्हणजे दुर्लक्ष किंवा नियमांचे पालन न करणे. ब्लेझेस, BLAZES, ब्लेझेस म्हणजे मोठ्या प्रमाणातील आग. पेडियाट्रिक हॉस्पिटल, PAEDIATRIC, पेडियाट्रिक, HOSPITAL, हॉस्पिटल. पेडियाट्रिक हॉस्पिटल म्हणजे बाल रुग्णालय. यॉर्निंग चॅझम, YAWNING, यॉर्निंग, CHASM, चॅझम. यॉर्निंग चॅझम म्हणजे मोठी दरी किंवा गंभीर अंतर. नॅशनल बिल्डिंग कोड,
म्हणजे राष्ट्रीय इमारत सुरक्षा नियम. एन्फोर्समेंट ऑन द ग्राउंड म्हणजे प्रत्यक्ष अंमलबजावणी. इकोसिस्टम ECOSYSTEM इकोसिस्टम म्हणजे संपूर्ण व्यवस्थात्मक वातावरण. फ्लाउटेड FLOUTED फ्लाउटेड म्हणजे उघडपणे तोडले किंवा दुर्लक्षित केले. इन द इंटरेस्ट म्हणजे फायद्यासाठी किंवा हितासाठी. हाय रायझेस HIGH हाय RISES रायझेस. हाय रायझेस म्हणजे उंच इमारत. कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट्स COMMERCIAL कमर्शियल ESTABLISHMENTS इस्टॅब्लिशमेंट्स. कमर्शियल इस्टॅब्लिशमेंट्स म्हणजे व्यावसायिक आस्थापने. मशरूम MUSHROOM मशरूम म्हणजे झपाट्याने वाढणे किंवा झपाट्याने उभे राहणे. डेन्सली पॉप्युलेटेड मेट्रोपॉलिसेस म्हणजे अतिगर्दीची महानगरे. टेंडन्सी टू कट कॉर्नर्स म्हणजे खर्च किंवा नियम कमी करून काम भागवण्याची प्रवृत्ती. लेड टू डिझास्टर म्हणजे आपत्ती घडली किंवा नुकसान झाले. इन्फर्नो INFERNO इन्फर्नो म्हणजे भयंकर प्रचंड आग. एनगल्फ्ड ENGULFED एनगल्फ्ड म्हणजे वेढले किंवा पूर्णपणे व्यापले. बिलेटेड एफर्ट BELATED बिलेटेड EFFORT एफर्ट. बिलेटेड एफर्ट म्हणजे उशिरा केलेला प्रयत्न. अकाउंटेबिलिटी ACCOUNTABILITY अकाउंटेबिलिटी म्हणजे जबाबदारी ठरवणे. मॅजिस्टेरियल इन्क्वायरी कमिटी म्हणजे दंडाधिकाऱ्यांची चौकशी समिती. लुकिंग इनटू LOOKING लुकिंग INTO इंटू लुकिंग इनटू म्हणजे तपास करत आहे किंवा पाहणी करणे. स्पेसिफिक लॅप्सेस SPECIFIC स्पेसिफिक LAPSES लॅप्सेस. स्पेसिफिक लॅप्सेस म्हणजे ठराविक त्रुटी किंवा विशिष्ट चुका. लेड टू LED लेड TO2 लेड टू म्हणजे यामुळे झाले. अव्हॉइडेबल ट्रॅजेडी AVOIDABLE अव्हॉइडेबल TRAGEDY ट्रॅजेडी. अव्हॉइडेबल ट्रॅजेडी म्हणजे टाळता येण्यासारखी शोकांतिका. रेकनिंग RECONING रेकनिंग म्हणजे कठोर आढावा किंवा जबाबदारीची जाणीव. रेसिडेन्सेस RESIDENCES रेसिडेन्सेस म्हणजे राहत्या इमारती किंवा निवासस्थाने. इम्प्युनिटी IMPUNITY इम्प्युनिटी म्हणजे शिक्षा न होण्याची संस्कृती किंवा दंडमुक्तता. सेफ्टी कोड्स SAFETY सेफ्टी CODES कोड्स. सेफ्टी कोड्स म्हणजे सुरक्षा नियमावली. रुटीनली गिव्हन गो बाय म्हणजे नियमितपणे दुर्लक्षित. फ्लरिश FLOURISH फ्लरिश म्हणजे वाढ मिळणे किंवा फोफावणे. डिसमॅन्टल्ड DISMANTLED डिसमॅन्टल्ड म्हणजे मोडून काढणे किंवा संपवणे. धन्यवाद.